जय शिवराय मित्रांनो. आज आपण मुंबई पोलीस भरतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची अशी टेस्ट घेतली आहे. यामध्ये 30 प्रश्न असतील. प्रत्येक प्रश्न पोलीस भरतीसाठी महत्त्वाचा आहे. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, आजचा पहिला प्रश्न आहे, ऑपरेशन महादेव कोठे राबवण्यात आले होते? मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. ऑपरेशन महादेव कोठे राबवण्यात आले होते? ऑप्शन आहेत पंजाब, लडाख, राजस्थान, जम्मू काश्मीर. ऑपरेशन महादेव जम्मू काश्मीरमध्ये राबवण्यात आले होते. ऑप्शन 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढील प्रश्न, बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना कोठे करण्यात आली होती? ऑप्शन आहेत मुंबई, नागपूर, पुणे, नाशिक. बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना कोठे करण्यात आली होती? तर पुणेमध्ये. ऑप्शन 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढील प्रश्न, गिरसप्पा धबधबा कोणत्या नदीवर आहे? गिरसप्पा धबधबा कोणत्या नदीवर आहे? ऑप्शन आहेत शरयू, शरावती, नर्मदा, वैनगंगा. गिरसप्पा धबधबा कोणत्या नदीवर आहे? तर शरावती नदीवर. लक्षात ठेवा, गिरसप्पा धबधबा शरावती नदीवर आहे. ऑप्शन 2 या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल. पुढील प्रश्न, हस्ताचा पाऊस हा कविता संग्रह कोणाचा आहे? हस्ताचा पाऊस हा कविता संग्रह कोणाचा आहे? तर व्यंकटेश माडगुळकर यांचा हस्ताचा पाऊस हा कविता संग्रह आहे. ऑप्शन 4 या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल. पुढील प्रश्न, माधव राष्ट्रीय उद्यान हा भारतातील कितवा व्याघ्र प्रकल्प आहे? माधव राष्ट्रीय उद्यान. लक्षात ठेवा, मध्य प्रदेशमध्ये आहे. मध्य प्रदेशमध्ये माधव राष्ट्रीय उद्यान स्थित आहे. तर हा कितवा व्याघ्र प्रकल्प आहे भारतातील? लक्षात ठेवा, 58वा. माधव राष्ट्रीय उद्यान हा भारतातील 58वा व्याघ्र प्रकल्प आहे. ऑप्शन 2 या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल. पुढील प्रश्न, नागार्जुन सागर हे धरण कोणत्या राज्यात आहे? नागार्जुन सागर हे धरण कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन आहेत आंध्र प्रदेश, तमिळनाडू, छत्तीसगड, कर्नाटक. नागार्जुन सागर हे कोणत्या राज्यात आहे? तर आंध्र प्रदेशमध्ये. लक्षात ठेवा, नागार्जुन सागर हे आंध्र प्रदेशमध्ये आहे. ऑप्शन 1 या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सर्वाधिक पाऊस पडतो? महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाऊस कोणत्या ठिकाणी पडतो? तर आंबोली या ठिकाणी. लक्षात ठेवा, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाऊस आंबोलीमध्ये पडतो आणि आंबोली हे ठिकाण सिंधुदुर्ग या जिल्ह्यात आहे. सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे आंबोली हे ठिकाण.
महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण आंबोली. पुढील प्रश्न. भारतीय हवामान खात्याचे मुख्य वेधशाळा कोठे आहे? भारतीय हवामान खात्याचे मुख्य वेधशाळा कोठे आहे? ऑप्शन आहेत नाशिक, सिंधुदुर्ग, पुणे, नागपूर. भारतीय हवामान खात्याचे मुख्य वेधशाळा पुण्यामध्ये आहे. ऑप्शन 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढील प्रश्न. 4 नगरातले माझे विश्व हे आत्मचरित्र कोणाचे आहे? 4 नगरातले माझे विश्व हे आत्मचरित्र कोणाचे आहे? ऑप्शन आहेत दया पवार, रवींद्र शोभणे, जयंत नारळीकर, व्यंकटेश माडगुळकर. 4 नगरातले माझे विश्व हे आत्मचरित्र रवींद्र नारळीकर यांचे आहे. ऑप्शन 3 या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल. पुढील प्रश्न. बिहू हे लोकनृत्य कोणत्या राज्याचे आहे? लक्षात ठेवा मित्रांनो, लोकनृत्यावर प्रश्न विचारले जातात वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये. सर्व राज्यातील लोकनृत्य तुम्हाला माहीत असावे. त्यामधील एकच बिहू हे लोकनृत्य कोणत्या राज्याचे आहे? ऑप्शन आहेत आसाम, केरळ, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश. तर बिहू हे लोकनृत्य आसाम या राज्याचे आहे. बिहू हे लोकनृत्य आसाम राज्याचे आहे. आणि केरळचे आहे कथकली. कथकली हे केरळ राज्याचे लोकनृत्य आहे. चला पुढचा प्रश्न. महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे? ऑप्शन आहेत नाशिक, आर्वी, पैठण, पुणे. महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे? तर आर्वी या ठिकाणी महाराष्ट्रातील उपग्रह दळणवळण केंद्र आर्वी या ठिकाणी आहे. ऑप्शन 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढील प्रश्न. रायगडला जेव्हा जाग येते हे नाटक कोणाचे आहे? IMP करून घ्या. प्रश्न विचारला जाऊ शकतो हा. रायगडला जेव्हा जाग येते हे नाटक कोणाचे आहे? ऑप्शन आहेत ग. दी. माडगुळकर, नारायण गुप्ते, वसंत कानेटकर, वि. दा. सावरकर. रायगडला जेव्हा जाग येते हे नाटक आहे वसंत कानेटकर यांचे. ऑप्शन 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढील प्रश्न. महापौर आपला राजीनामा कोणाकडे सादर करतात? महापौर हा आपला राजीनामा कोणाकडे सादर करतात? ऑप्शन आहेत पालकमंत्री, उपमहापौर, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त. तर विभागीय आयुक्तांकडे
महापौर आपला राजीनामा देतात. ऑप्शन 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न. मोडक सागर धरण कोणत्या नदीवर आहे? मोस्ट आय एम पी प्रश्न. 2 वेळा रिपीटेड प्रश्न आहे मित्रांनो. मोडक सागर धरण कोणत्या नदीवर आहे? ऑप्शन आहेत वर्धा, वैतरणा, उल्हास, वैनगंगा. तर मोडक सागर धरण हे वैतरणा नदीवर आहे. ऑप्शन 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढील प्रश्न. नापणे धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? नापणे धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन आहेत मुंबई, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, वर्धा. नापणे धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सिंधुदुर्ग या जिल्ह्यात नापणे धबधबा आहे. ऑप्शन 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढील प्रश्न. भारतातील पहिली AI अंगणवाडी कोठे सुरू झाली? भारतातील पहिली AI अंगणवाडी कोठे सुरू झाली? ऑप्शन आहेत अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर. तर नागपूर या जिल्ह्यात भारतातील पहिली AI अंगणवाडी सुरू झाली आहे. ऑप्शन 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न. एडशी रामलिंग अभयारण्य हे कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? एडशी रामलिंग अभयारण्य हे कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? बीड, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, जालना. तर मित्रांनो एडशी रामलिंग अभयारण्य हे धाराशिव या जिल्ह्यात आहे. ऑप्शन 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढील प्रश्न. उमरेड हा जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? उमरेड हा जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? नागपूर, सिंधुदुर्ग, ठाणे, भंडारा. 4 ऑप्शनपैकी योग्य आन्सर द्या. उमरेड हा जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नागपूर या जिल्ह्यात. लक्षात ठेवा नागपूर या जिल्ह्यात स्थित आहे उमरेड. पुढील प्रश्न. भारत कृषक समाजाची स्थापना कोणी केली होती? भारत कृषक समाजाची स्थापना कोणी केली होती? नाना पाटील, यशवंतराव चव्हाण, महात्मा फुले, डॉक्टर पंजाबराव देशमुख. तर डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी भारत कृषक समाजाची स्थापना केली आहे. ऑप्शन 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढील प्रश्न. टेहरी धरण कोणत्या राज्यात स्थित आहे? टेहरी धरण कोणत्या राज्यात स्थित आहे? ऑप्शन आहेत आसाम,
उत्तराखंड, सिक्कीम, छत्तीसगड. तर टेहरी धरण हे उत्तराखंड या राज्यात आहे. ऑप्शन 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेला जिल्हा कोणता? मोस्ट आयएमपी प्रश्न. महाराष्ट्र लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेला जिल्हा कोणता? ऑप्शन आहेत नागपूर, ठाणे, गडचिरोली, यवतमाळ. तर गडचिरोली हा जिल्हा महाराष्ट्र लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेला जिल्हा आहे. ऑप्शन 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढील प्रश्न, बोडो जमातीचे लोक जास्त प्रमाणात कोणत्या राज्यात आढळून येतात? बोडो जमातीचे लोक जास्त प्रमाणात कोणत्या राज्यात आढळून येतात? आसाम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर. महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, जमातीवर प्रश्न विचारले जातात. बोडो जमातीचे लोक जास्त प्रमाणात आसाम या राज्यात आढळून येतात. लक्षात ठेवा, आसाम या राज्यात बोडो जमातीचे लोक जास्त प्रमाणात आहेत. ऑप्शन 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात तरुण राज्य कोणते आहे? भारतातील सर्वात तरुण राज्य कोणते आहे? सिक्कीम, गोवा, केरळ, त्रिपुरा. भारतातील सर्वात तरुण राज्य आहे गोवा. ऑप्शन 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढील प्रश्न, पाचगणी हे शहर बसविण्यात कोणाचे योगदान आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे, पाचगणी हे शहर बसवण्यात कोणाचे योगदान आहे? तर जॉन चेसन. लक्षात ठेवा, पाचगणी हे शहर बसविण्यात जॉन चेसन याचे योगदान आहे. ऑप्शन 4 या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल. पुढील प्रश्न, अकोला जिल्ह्यातील महान धरण कोणत्या नदीवर आहे? ऑप्शन आहेत मोरणा, काटेपूर्णा, वैनगंगा यापैकी नाही. अकोला जिल्ह्यातील महान धरण काटेपूर्णा या नदीवर आहे. ऑप्शन 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र सरकारने कोणत्या वर्षी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून दर्जा बहाल केला? लक्षात ठेवा, इथे 2 प्रश्न तयार होतात मित्रांनो. महाराष्ट्राची पर्यटन राजधानी कोणती? तर छत्रपती संभाजीनगर. आणि हा दर्जा कोणत्या वर्षी देण्यात आला? तर 2010ला. लक्षात ठेवा, दोन्ही प्रश्न महत्त्वाचे आहेत. कोणताही प्रश्न विचारला जाऊ शकतो यावर. महाराष्ट्राची पर्यटन राजधानी छत्रपती संभाजीनगर आणि हा दर्जा कोणत्या वर्षी देण्यात आला? तर 2010ला. दोन्ही प्रश्न क्लिअर? चला पुढचा प्रश्न, औदुंबर देवस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन आहेत कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा. तर औदुंबर देवस्थान सांगली या जिल्ह्यात आहे. ऑप्शन 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल.
पुढचा प्रश्न, पुणे जिल्ह्यात किती अष्टविनायक मंदिरे आहेत? पुणे जिल्ह्यात किती अष्टविनायक मंदिरे आहेत? तर 5. 5 अष्टविनायक मंदिरे आहेत पुणे जिल्ह्यात. ऑप्शन 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रामध्ये मुख्य कोरडवाहू शेती संशोधन केंद्र कोठे आहे? महाराष्ट्रामध्ये मुख्य कोरडवाहू शेती संशोधन केंद्र कोठे आहे? तर मोहोळमध्ये. ऑप्शन 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. शेवटचा प्रश्न, महाराष्ट्राचा सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता? महाराष्ट्राचा सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे? तर कोयना. कोयना हा महाराष्ट्राचा सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे. ऑप्शन 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. मित्रांनो, आपले टोटल 30 प्रश्न कंप्लीट झाले आहेत. मुंबई पोलीस 2025 मध्ये हे प्रश्न येऊ शकतात. संभाव्यता ह्या प्रश्नाची खूप आहे. तुम्ही जर मुंबई पोलीसला फॉर्म भरत असाल तर हा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा. तसेच आपल्या यूट्यूब चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.